नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुलांसाठी प्रभावी 101 सवयी भाग 5 21 ते 25 सवयी। सवय क्रमांक 21 रोजचा होमवर्क रोज करण्याची सवय। बरेच पालक तक्रार करतात की माझा मुलगा हुशार आहे पण त्याला परीक्षेत आठवत नाही किंवा तो लिहायचा कंटाळा करतो। तर काही पालक तक्रार करतात की माझ्या मुलाला अभ्यासाला बसायची सवय नाही, त्याला अभ्यासाला बसायचं नसतं, तो कंटाळा करतो। ही सवय लावायची असेल किंवा मुलांची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर सर्वोत्तम उपाय म्हणजे मुलांना रोजचा होमवर्क रोज करण्याची सवय लावणे। ही सवय लावण्याचा सर्वात मुख्य हेतू असा की आपली स्मरणशक्ती ही 24 तास खूप चांगली असते, पण त्यानंतर आपण हळूहळू त्यातला बराचसा भाग विसरत जातो। जर मुलं त्या दिवशीचा होमवर्क त्याच दिवशी करायला लागली तर आपोआपच शाळेत शिकवलेलं त्यांच्या स्मरणात चांगलं राहायला सुरुवात होईल। सर्वात महत्त्वाचं, अभ्यास हा शाळेतच करायचा असतो, घरी करायचा नसतो ही चुकीची समजूत जर डोक्यात गेली असेल तर ती डोक्यातून निघून जाईल। ही सवय मुलांना काय देऊन जाईल? सर्वप्रथम मुलांची स्मरणशक्ती वाढेल। आज जे शिकवलंय त्याचा अभ्यास घरी आजच पूर्ण केल्याने त्या विषयाचा अभ्यास होईल आणि त्याविषयी मुलांची आवडही तयार होईल। होमवर्क पूर्ण केल्याने दुसऱ्या दिवशी शाळेत होणारी शिक्षा टळेल। अर्थातच नेहमी होमवर्क केल्याने शाळेत मुलाचं कौतुक होईल, आपोआपच आत्मसन्मान वाढेल। शाळेत जे शिकवलंय त्याचं मुलाला किती आकलन झालं आहे हे पालकांना समजेल। ही सवय कशी लावाल? शाळेतला होमवर्क पूर्ण करण्यासाठी मुलांची वेळ निर्धारित करून घ्या। जसं खेळण्याची, टीव्ही बघण्याची, जेवणाची ठराविक वेळ आहे तशीच होमवर्क करण्याची ठराविक वेळ आहे हे मुलांना स्पष्ट सांगा। ज्या वेळेस मूल होमवर्क करायला बसलं असेल त्यावेळेस काही वेळासाठी का होईना पालकांनी त्याच्याबरोबर बसायला हरकत नाही, जेणेकरून मुलांची बैठक वाढेल। मुलांना होमवर्क करताना काही अडलं आणि त्यावेळेस जर पालकांनी सांगायला सुरुवात केली किंवा लक्षपूर्वक आपलं मूल होमवर्क करतं का नाही हे पाहिलं तर आपोआपच मला जमतंय, मला येतंय या भावनेमुळे मुलांची होमवर्क मधील गोडी वाढेल। त्या दिवसाचा होमवर्क त्याच दिवशी पूर्ण केल्यानंतर मुलांना शाब्दिक किंवा वस्तुरूपी बक्षीस द्यायलाही हरकत नाही। मग ते त्यांच्या रोजच्या जीवनातलं असावं किंवा शब्बासकीचं असावं किंवा अजून कोणतंही। होमवर्क करताना कधीही मुलांना रागवू नका, मुलांना मारू नका, उलट त्यावेळेस आनंदाचं, हास्याचं वातावरण ठेवा, जेणेकरून मुलांना होमवर्क करणं ही एक आनंदाची बाब आहे असं वाटेल। जर आपण त्यावेळेस मुलांना ओरडलो, त्यांच्यावर चिडलो तर मात्र मुलांची त्याविषयी नकारात्मकता तयार होईल। होमवर्क झाल्यानंतर आईबाबांनी सुटलो, झालं बाबा एकदाचं असे शब्द कधीही वापरू नका। उलट खूप छान होमवर्क झाल्याबद्दल त्यांचं कौतुक करा, जेणेकरून दुसऱ्या दिवशी अभ्यास करायला किंवा होमवर्क करायला मुलं स्वतःहून तयार होतील। त्यांच्या मनात होमवर्क विषयी कधीही नकारात्मकता येऊ देऊ नका। शाळेमध्ये किती होमवर्क दिला जातो, मुलांना किती होमवर्क करावा लागतो अशा नकारात्मक गोष्टी मुलांसमोर कधीही बोलू नका। आणि आमचा मुलगा होमवर्क करतो त्यामुळेच तो अभ्यासात नेहमी पुढे असतो हे सर्वांसमोर सांगायला कधीही विसरू नका। सवय क्रमांक 22 पत्र लिहिण्याची सवय। संवाद साधणं ही खरं तर कला आहे, परंतु ही कला प्राप्त करण्यासाठी किंवा मुलांमध्ये ही कला येण्यासाठी सुरुवातीला संवाद साधण्याची वेगवेगळी माध्यमं मुलांना कळायला हवीत। त्यातील एक अत्यंत शक्तिशाली माध्यम म्हणजे लिहिणं, पत्र लिहिणं। जेव्हा मुलं पत्र लिहितात किंवा आपली मतं लिहितात त्यावेळेस खरं तर ते स्वतःच्या बुद्धीला, स्वतःच्या मनाला ऑर्गनाइज करतात, आपल्या विचारांना दिशा देतात। या माध्यमातून मुलांची जडणघडण होत असते, मुलांचा विकास होत असतो। ही सवय मुलांना काय देऊन जाईल? पत्र लिहिणं म्हणजे संवाद साधण्याचं एक माध्यम आहे हे मुलांना कळेल। त्याद्वारे मुलं आपल्या भावना व्यक्त करायला शिकतील आणि भावना
कशा व्यक्त करायच्या याचं देखील शिक्षण त्यांना आपोआप मिळायला सुरुवात होईल. ही सवय मुलांना लिखाणात गोडी तयार करायला नक्कीच उपयोगी पडेल. अनेक जण ज्यांनी लेखक म्हणून कार्य केलं त्यांची सुरुवात ही पत्र लिहिण्यापासूनच झाली होती. ही सवय कशी लावाल? लहान मुलांना पत्र लिहिल्यानंतर त्याचा प्रवास कसा होतो, पोस्टमन कसं आणून देतो हे समजावून सांगा. प्रात्यक्षिक म्हणून मुलांसमोर स्वतः एक पत्र लिहा आणि त्याचं उत्तर येईल अशी व्यवस्था करा. उत्तर आल्यानंतर मुलांना होणारा आनंद त्यांना पत्र लिहिण्यास उद्युक्त करेल. अनेक मोठ्या मुलांनी लिहिलेली पत्र, त्याच्यावरची पुस्तकं यांचा संदर्भ मुलांना समजावून सांगा. घरात कोणाचाही वाढदिवस असेल तर मुलांना पत्रातून, चिठ्ठीतून, कागदातून शुभेच्छा द्यायला सांगा. त्यावर चित्र काढायला सांगा. शाळेतील शिक्षकांच्या वाढदिवसाला किंवा शिक्षक दिनाला मुलांना पत्रातून संदेश द्यायला सांगा आणि त्यांचं कौतुक करा. मुलं जेव्हा एखादं गोष्टीचं पुस्तक वाचतील तेव्हा त्या लेखकाला पत्र लिहून किंवा ईमेल लिहून ते आवडल्याचं कळवायला सांगा. अनेकदा लेखक किंवा त्या प्रकारचे लोक अशा पत्रांना उत्तर देतात. ते बघून मुलांना अशी पत्र लिहायला अत्यंत आवडेल. दर रविवारी आपण एक पत्र लिहायचं ही जर पद्धत आपल्या घरात सुरू केली तर काही दिवसात, काही आठवड्यात किंवा काही महिन्यात आपल्या मुलांना ही सवय लागेल आणि त्या पत्राचं उत्तर कधी येतं याची मुलं वाट बघतील. अर्थात त्या पत्राचं उत्तर यावं म्हणून थोडासा प्रयत्न करायला देखील हरकत नाही. ज्याला पत्र लिहिलंय त्याला पत्राचं उत्तर पाठवा असं सांगून प्रयत्न करायला देखील हरकत नाही. मुलांनी लिहिलेली पत्र, ईमेल्स याचा संग्रह किंवा त्याच्या झेरॉक्सचा संग्रह करून आठवणीने दरवर्षी आलेल्या पाहुण्यांना दाखवा आणि आमची मुलं कशी छान पत्र लिहितात याचं कौतुक सर्वांसमोर करा. आपण स्वतः लिहिलेली सर्व पत्र जर मुलांनी बघितली तर खूप काही केल्याचं समाधान मुलांना त्यातून मिळेल आणि नवीन पत्र लिहिण्यासाठी त्यांचा उत्साह वाढेल. लहानपणी पत्र लिहिणारी मुलं ही मोठेपणी पण मोठं कार्य करतात हे पुराव्यानेशी मुलांना सांगा. मुलांनी लिहिलेल्या आणि मुलांना आलेल्या पत्रांचं भरभरून कौतुक नक्की करा. सवय क्रमांक 23, शांतपणे बोलण्याची सवय. एका प्रशिक्षणामध्ये साधारणपणे 5वी-6वीचा एक मुलगा आला होता. अत्यंत शांतपणे हा सर्वांशी बोलायचा, शांतपणे सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायचा. सर्वात महत्वाचं, हा प्रचंड उत्साही असला तरी देखील एखाद्या समजूतदार मुलासारखं किंवा मोठ्यासारखं बोलायचा. त्या प्रशिक्षणात या मुलाचं सर्वांकडून कौतुक व्हायचं. त्याचं उदाहरण जेव्हा जेव्हा मी बाकी पालकांना सांगतो तेव्हा हाच प्रश्न येतो की ही सवय आमच्या मुलांना कशी लावायची. अनेक मुलांना शांतपणे बोलायची सवय नसते. ती ओरडून बोलतात किंवा त्रासून बोलतात. तर अनेकदा शांतपणे बोललं जाऊ शकतं हेच मुलांना कळत नाही. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? शांतपणे बोलणारी मुलंही जास्त विचारी असतात आणि ते आपल्या बुद्धीचा चांगल्या पद्धतीने वापर करायला लागतात. शांतपणे बोलणाऱ्या मुलांच्या कृती देखील विचारपूर्वकच केलेल्या असतात. अक्रास्तळेपणा या मुलांमध्ये कधीच दिसत नाही. अशा मुलांमध्ये सहनशक्ती वाढते. त्याचबरोबर त्या मुलांचे मित्र देखील जास्त बनतात. ही सवय कशी लावाल? सर्वप्रथम घरातील सर्वांनी शांतपणे बोलणं आवश्यक आहे. हे घरच्यांना समजून सांगा आणि जाणीवपूर्वक घरामध्ये सर्वांनी शांतपणे बोलायला सुरुवात करा. ज्या टीव्हीवरच्या सिरियलमध्ये दंगा, मोठ्याने ओरडणं अशा गोष्टी आहेत, अशा सिरियल्स मुलांना दाखवू नका. शांतपणे आपलं म्हणणं कसं मांडता येतं त्याचं प्रात्यक्षिक मुलांना करून दाखवा आणि तशी प्रॅक्टिस मुलांकडून करून घ्या. जेव्हा मुलं शांतपणे बोलतील तेव्हा त्यांचं सगळं ऐकून घ्या. जेव्हा आपण मुलांचं बोलणं मध्येच तोडतो त्यावेळेस मुलं शांतपणा सोडून चिडून, रागून, वैतागून बोलायला लागतात. जरी आपलं मूल चिडून, ओरडून, रागवून बोलत असेल, त्याचा आवाज वाढलेला असेल किंवा त्याच्या बोलण्यात शांती नसेल तरी सुद्धा आई वडिलांनी त्याला शांतपणे उत्तर द्यायला सुरुवात केली तर काही वेळातच मुलं देखील शांतपणे बोलायला लागतील. सर्वात महत्वाचं, लहान मुलांना लहान मूल न समजता ती आपल्याच वयाची आहेत असं समजून जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता त्यावेळेस ती मुलं अशा सवयीने सहजतेने अंगीकारतात. मात्र खेळताना मुलं ओरडत असतील, दंगा करत असतील तर त्यांना कधीही अडवू नका. उलट अशा वेळेस त्यांना प्रोत्साहन द्या.
पण खेळताना काय झालं यावर त्यांच्याशी शांतपणे बसून चर्चा केल्यास मुलांना शांतपणे बोलायची सवय लागेल. सर्वात महत्वाचं शांतपणे बोलणं म्हणजे माघार घेणं. कमीपणा असं नसून शांतपणे पण ठामपणे आपली मतं मांडता येतात हे मुलांना नक्कीच समजावून सांगा. सवय क्रमांक 24, नातेवाईकांशी फोनवर बोलण्याची सवय. अनेक मुलांना फोनवर बोलायचा कंटाळा असतो. बऱ्याचदा बाहेर गेलेल्या आजी आजोबांना आपल्या नातवाशी बोलायचं असतं, तर वडील बाहेरगावी गेले असताना त्यांना त्यांच्या मुलाशी किंवा मुलीशी बोलायचं असतं. पण लहान मुलं मात्र त्यात काय बोलायचं, मी नंतर बोलेन असं म्हणून कंटाळा करतात. तर खूप वेळेस कुणाचा फोन आल्यानंतर तुटकपणे बोलतात. याचा दूरगामी परिणाम हा होत असतो की मुलांना संवाद साधायचा कंटाळा येत जातो. कारण नसताना नातेवाईकांना ही मुलं आपल्याला टाळतायत, आपल्यापासून दूर जातायत, आपल्याला महत्त्व देत नाहीत असंही वाटायला लागतं. तर आई वडिलांना आपली मुलं का बोलत नाहीत याची काळजी वाटते. परंतु जर लहानपणापासूनच मुलांना फोनवर बोलायची सवय असेल तर मात्र या सगळ्या गोष्टी टाळता येतात. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? फोनवर संवाद साधणं ही कला आहे. ही कला आताच्या जगात अत्यंत आवश्यक आहे. फोनवर अनेक जण पल्लाळ लावतात, काही जण फार तुटक बोलतात, परंतु वेळेनुसार संयमित, आवश्यक पण भावनाप्रधान बोलणारेच फारच कमी आढळतात. जर या प्रकारची सवय मुलांना लागली तर मुलांच्यातील संवाद कौशल्य वाढेलच, पण त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये मुलांचं कौतुक नक्की होईल. ही सवय कशी लावाल? जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा स्वतःहून पळत जाऊन त्यांना स्वतः फोन घ्यायची इच्छा असते. पण घरातील माणसं, तू फोन घेऊ नकोस, तू फोनवर बोलू नकोस, मला फोन दे असं म्हणून त्यांच्याकडून फोन काढून घ्यायचा प्रयत्न करतात. जेव्हा शक्य आहे तेव्हा त्यांना फोनवर बोलू द्या, त्यांना संवाद साधू द्या, जेणेकरून फोनवर बोलणं हे सहज आहे, सोपं आहे हे त्यांना कळून येईल. जेव्हा तुमच्या मुलांच्या मित्रांचा किंवा मैत्रिणींचा वाढदिवस असतो तेव्हा हमखास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा फोनवर द्यायला सांगा. आपल्या घरात एक सोपी पद्धत आपण अवलंबू शकतो की आठवड्यातून एकदा किंवा रोज एकदा कमीत कमी एका नातेवाईकांशी संपर्क करायचा आणि त्या नातेवाईकांशी फोनवर तरी बोलायचंच. हे करताना ते फोन लावायचं काम आपल्या घरातील मुलांनी करायचं. त्यामुळे त्यांचा स्नेह वाढतोच, पण त्याचबरोबर मुलांना संवाद साधता येतो. तर येणारा प्रत्येक फोन आज तू घ्यायचा, आज तूच घ्यायचा असा जर नियम घरात केला तर त्या निमित्ताने फोन घेणं आणि त्यावर बोलणं ही सवय मुलांना लागेल. आणि आपल्या घरात जेव्हा एखादी महत्वाची गोष्ट घडते ती जेव्हा नातेवाईकांना सांगायची असते, त्याच्यामध्ये काही कौतुक असतं, नवीन खरेदी असते, अशी गोष्ट आपण सांगण्यापेक्षा आपल्या मुलांना त्यांच्या आजी आजोबांना, काका आत्यांना सांगायला सांगा. त्यानंतर तुम्ही बोला, जेणेकरून फोनवर बोलण्याचा, चांगली बातमी सांगण्याचा आनंद मुलांना मिळेल. फोनवर बोलणं ही कला आहे. फोन किती अंतरावर धरावा, किती हळू बोलावं, किती जोरात बोलावं याविषयी जर घरात चर्चा केली तरी सुद्धा फोनही अत्यंत महत्वाचं साधन आहे हेही मुलांच्या लक्षात येईल. अर्थात फोनवर बोलण्याचा अतिरेक होऊ नये याची पालकांनी नक्की दक्षता घ्यायलाच हवी. सवय क्रमांक 25, नाजूक उपकरणे सहजपणे हाताळण्याची सवय. काही मुलांना घरातील उपकरणं वापरायचा कंटाळा असतो, तर काही मुलं हट्टाने ती उपकरणं वापरू इच्छितात. दोन्ही गोष्टी टोकाच्या आहेत. वयानुसार, कुवतीनुसार मुलांना आपल्या घरातील उपकरणं हँडल करता आलीच पाहिजे, त्याचा वापर करता आलाच पाहिजे. अनेकदा मुलं त्यांच्या आवडीची उपकरणं हाताळताना दिसतात, तर काही उपकरणांना ती हात देखील लावत नाहीत. याचं कारण त्या उपकरणांमध्ये त्यांची रुची तयार झालेली नसते. खरं तर आवड निवड यापेक्षा उपयुक्त गोष्टींचा वापर योग्य पद्धतीने करायची सवय जर मुलांना लहानपणीच लागली तर मुलं जास्त स्वावलंबी होतील आणि योग्य पद्धतीने आजूबाजूच्या टेक्नॉलॉजीचा वापर करायला लागतील. ही सवय मुलांना काय देऊन जाईल? विविध प्रकारची उपकरणं स्वतः ऑपरेट करायची किंवा हाताळायची सवय लागल्यामुळे
मुलांचा आत्मविश्वास वाढेल, मुलांची उत्सुकता व जिज्ञासा वाढेल. त्याचबरोबर जर उपकरण हाताळायच्या पद्धतीत सूत्रबद्धता आली तर मुलांच्या जीवनाला यामुळे शिस्त देखील लागते. ही सवय कशी लावाल? काही घरात आपल्याला दिसतं की मुलं घराचा किंवा फ्रीजचा दरवाजा धाडकन आपटताना दिसतात, तर काही मुलं टीव्हीची बटणं भराभर दाबतात, तर मोबाईलची बटणं अंगठ्याने एखाद्या खेळण्यासारखी दाबतात. नाजूक गोष्टी सुद्धा धडाधड धसमुसळेपणाने वापरताना दिसतात. याचं कारण त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाचा अभाव. मुलांना उपकरणं वापरायची कशी याचं प्रशिक्षण असलं पाहिजे आणि त्याची सवयही असली पाहिजे. त्यांच्या वयानुसार याची सुरुवात करता येते. 5 वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला आपण इस्त्री वापर असं म्हणणार नाही. याचं कारण त्यापासून इजा होऊ शकते. म्हणून सुरुवातीला मुलांना अशी उपकरणं वापरायला द्या की ज्याच्यामध्ये त्रास होणार नाही, परंतु मुलांना अशी उपकरणं वापरायची सवय लागेल. त्यानंतर दुसरा टप्पा मुलांसमोर द्या की आता उपकरण काळजीपूर्वक कशी वापरायची, मग ते उपकरण कुठून धरायचं, ते कुठे ठेवायचं, त्याच्या मागे कारण काय. टीव्हीचं बटन जोरात दाबलं, फ्रीजचं दार जोरात आपटलं तर त्यामुळे काय नुकसान होतं, ते हळू का लावायचं. गाडीचा दरवाजा लावताना तो हळूच का लावायचा. सीडी प्लेअर मधून बाहेर घेताना आत घेताना बटन हळूच दाबायचं, काय कारण, हे मुलांना समजून सांगायला सुरुवात करा आणि त्याचबरोबर त्याची उपयुक्तता देखील समजून सांगा. काही दिवसात तुम्हाला जाणवेल की मुलं फ्रीज, वॉशिंग मशीन, इस्त्री, कूलर, एसी अशी उपकरणं सुद्धा सहजतेने वापरताहेत आणि सर्वात महत्त्वाचं त्याची काळजी घेत आहेत. ही उपकरणं वापरण्यात मुलांचं कौशल्य विकसित करायचं असेल तर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे मुलांना त्यांचं मॅन्युअल वाचायला लावणं आणि त्यानुसार पायरी पायरीने ते उपकरण कसं चालू होऊ शकतं हे करून दाखवणं किंवा त्यांच्याकडून करून घेणं. कोणतीही नवीन गोष्ट आली की ते हाताळायच्या अगोदर त्याचं मॅन्युअल आहे का, त्याच्यावर ते वापरायची सूचना आली आहे का आणि त्या कशा वाचायच्या हे जर तुम्ही मुलांना समजून सांगितलं तर ती सवय मुलांना आयुष्यभरासाठी लागते. आपोआप मुलांचा चौकसपणा वाढतोच, त्याचबरोबर मुलांची आकलन शक्ती यामुळे वाढते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.